आमच्या गावात पण नागोवा, पण तो नागो जरा वेगळा, तो पकवणारा नागोवा. ये कौन सा डायलॉग है साला हम ही भूल गए. अरे वाह बुड़बक ससुर का नाती. आम्ही सगळ्यांना इथं खूप एन्जॉय करतोय, पण ज्याच्या माध्यमातून आपण बोलत आहोत, ज्याच्या युट्यूब चॅनल मधून बोलत आहोत, ज्याच्या ऑफिशियल चॅनल मधून बोलत आहोत, तुम्ही जरा कॅमेरा करू शकता. हे अमय गावकर याने माशांना आपण एक टाइम होता जेव्हा मी तुला सोडून आलो होतो. गाबतीन चालली गावली रिक्षा. म्हातारीची चूळ पण बघलो आणि माझी पण चूळ यांनी बघलेली. हा नमस्कार मंडळी, आता आम्ही आज जात आहोत मालवणला. वेंगुर्ला, मालवण का वेंगुर्ला रे? वेंगुर्ला म्हातारीची चूळ आणि या गोल्डन नाही, म्हातारीची चूळ, पुन्हा खवणे जे असणार कयाक रायडिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि लाईट हाऊस, हा ते वेंगुर्ला लाईट हाऊस. आणि सगळ्यात भारी म्हणजे सागरेश्वर बंदरला जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, जो वेंगुर्ल्यामध्ये फेमस आहे. आता वाजले 11:15. सकाळी 7:30 निघणार होतो आम्ही. झोपच पूर्ण झाली नाही अजून सनमाईकाच बघतो. त्याच्यानंतर नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून झाल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत. म्हणजे 12-12:30 वाजतील. म्हणजे 12-12:30 हे आमच्यासाठी, पण त्यांच्यासाठी असणार आहेत हे फक्त मोजून 9:30. चला आता बघूया. तुम्हाला कळलं नसेल किती वाजतात आणि खै खै फिरतो बघूया. अरे आता सकाळचे आमचे 9 वाजले आहेत. म्हणजे गावकरांच्या पद्धतीतले हे 9 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहोत. 12:30. हा, आमच्या पद्धतीने म्हणजे माझ्या आणि आमच्या पद्धती झालेले आहेत 12:30. तर आता आम्ही चाललो आहोत मालवण किल्ला आणि त्यासहित वेंगुर्ला बंदर इथे फिरणार आहोत. तर म्हणजे उठाक नव्हतो कोण, मी सकाळी 7 वाजता उठलेलो आहे. काय तीर मारलं? 7 वाजता उठून मी 4 वेळा भोंगे दिलोय. त्याची चुकी नाही या, तो सोटको हा, बरोबर की नाही? तू काय वाटणार रे? ए बाबन्या, ए सोंग्या. तर दादा सोंग्याचा असा, तू काय रे, हा व्हिडिओ चालू होता, बाहेर व्हिडिओ चालू होतो. बदला मोबाईल घेतला तो. काय खाली उतरा. अशा प्रकारे घाट चढाने राईट. तुझा पुन्हा काय रे? कसं मारता आम्ही चाललो आहोत निवती बंदर येथे. असाच होता. आता गाडी कोणाची? माका सांग, गाडीचा मालक कोण, गाडी चालवता कोण, ह्या लक्षात ठेवायचा. माणसान आत्मसन्मान कधीही गमवता कामा नये. हे बघ, तू आणि मी काय केलो, आत्मसन्मान गमावलो, बरोबर. आता ह्यानी दोघांनी जरी ह्याला सांगितल्यान बाहेर उतरा म्हणून सांगितल्यान, आम्ही उतरा शकतो, तू आणि मी उतरा शकतो. पुढे करतीत काय? दादा माझा भाव घेऊन भाव घेऊन भाव खाई नाहीत, कणकवलेत. पुढे काय? पुढे काय? उत्तर दी. पुढे उत्तर वाया बिल्डिंगच्या खाली. ते मंगलमूर्ती, मंगलमूर्ती कोपर ही आपली कस जाणवली मंगलमूर्ती. हा, ते मंगलमूर्ती आहे गणेश कृपा. आणि आतमध्ये राहता प्रथमेश. सगळ्याच गणपती गावला. मग ह्याचं नाव हसीचा ठेवण्यापेक्षा रिद्धी नाही ठेवलं किती.
मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस हे कैक प्रश्न आमच्या डोक्यात आहेत. अरे रिधीचं बीपी लो आहेत ना. हे कैक प्रश्न आमच्या डोक्यात आहेत, पण ह्याची उत्तर अजूनपर्यंत त्यांच्या पतिदेव जे आमचे मित्र आणि याचे काका आणि ह्यांचे जावई यांना अजूनपर्यंत गावाक नाही आहेत. उत्तर गावल्यानंतर आम्ही पुढच्या कोण भाई मला काय बक्षी आणि ते टोक खाली ठेवता बनवून घेतला मी. बुड़बक काहे का इतना है साहेब ससुरा हम तो हमका ये कौन सा डायलॉग है साला हम ही बोल गए. अरे वाह बुड़बक ससुर का नाती ही हमका डैश डैश बोला. ये साला वही चोट बोला. गाली दे रहा है. ये जी गाली दे रहा है जी. क्या ए पनवती मुझे सुनाई देता है. तेव्हा तांग परिश्रमान आम्ही आता पोचलो युतिक. आता आम्ही न्यूटी बंदरला पोहोचलो आहोत. बघूया कसं पुढे आमचा काय काय होता आता. तसं बघून गेलं ना पावणे दोन तर आम्ही आता वाजले असत पावणे दुपारचे दोन. 12:30. पावणे दोन झाले. नाही तसं ना त्यांचे 12:30. आम्ही 11 निघालो मध्ये. असं काय करतोय. तर आमका बोटिंगचे 4,500 सांगितल्यानं बघूया काय कमी करता काय. काय आहे ते दाखव मला दाखव दाखव ना मला दाखव काय आहे ते. भोप्या भोप्या तू म्हणतो आमच्या गावात पण नागोवा, पण तो नागो जरा वेगळा, तो पकवणारा नागोवा. आणि तुमचा पण नाव तर कसला काय आहे ना नागेश्वर. नागेश. त्याच्यामुळे ह्यो एक नागोवा आहे बघ आमच्याकडे. हे पाठीबाग घनस आमच्याकडे. काय झालं आमच्याकडे एका माणसाची हद्दी दिलं आम्ही अजिबात नाही. त्याच्यामुळे आमका तर एक माहिती म्हणा आहे. मालवणीत केळला म्हणता माझीच लाल तशी परिस्थिती झालेली आहे. बाहेर आता तू अंडरवर लाल त्यामुळे घालून गेला. केळला जरा लाल करता आपली होय. या बघा आम्ही पेऊया. हे पोहोच जाऊया मध्ये. हे वांडर आहे केळला नाही. बोट पण मंगलमूर्तीची जा. तुझा आहे काय चालायचा नाही तुझ्या हद्दीत येऊन. अरे गावकरच लागतं त्याच्यासाठी. गावकर मंगलमूर्ती कुठे प्रॉन्स दादा उतरतो. औषध असेल सुरत जा. त्या नाग्याक पाठव. काढूनच ठेवले. नागेश मंडळात बोट पण नाग्याचीच गावली. हा आणि ती पण मंगलमूर्तीची. मंगलमूर्तीचे मालक पण होता. म्हणजे खरोखरच म्हणायला पाहिजे की आम्हाला गणपती पावतोय. आमचा मित्र पण प्रथमेश, कोपरचं घर पण मंगलमूर्ती, कणकवली होतो ताय गणेश कृपा, बोट गावली ती मंगलमूर्ती, बाकीचे नागे गावले. बाकीचे सगळे नागे आणि फॉस छोटी नागे. आम्ही करू शकतो. बघ ना स्वतः अनुष्का शर्मा समजायला लागला. तो आणि जाऊ हा करू लागला. कसं वाटतं तुम्हाला बोलून कसं.
या पोहोचतोय चालेल ना. लाईट हाऊस रात्री लाईट चालतात. म्हातारी बिस्कटकडे आहे का आम्हाला भावांनी इकडचे हे जे काही सगळे ब्रिटिश काळातले पोर्तुगीज काळातले जे काही लाईट आहेत ते आम्हाला आणि त्याच प्रकारे तुम्ही बघता आम्ही सगळ्यांना इथं खूप एन्जॉय करतोय. पण ज्याच्या माध्यमातून आपण बोलत आहोत, ज्याच्या युट्यूब चॅनल मधून बोलत आहोत, ज्याच्या ऑफिशियल चॅनल मधून बोलत आहोत, तुम्ही त्याला कॅमेरा करू शकता. हे अमय गावकर याने माशांना आपण खाऊन आलो पण माशांना काही खायला दिलं नाही याची खंत मनात लागलेली असून त्या माणसाने माशांसाठी जेवण आणलेलं होतं ते पण शिजवून प्रकारे दिलेलं आहे आणि ते जेवण त्यांना वाढण्याची हे करते.
खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. पाणी द्या, पाणी बाई, पाणी. बघा तुम्ही त्याचा चेहरा बघू शकता. म्हणजे एकदम कधी एक चॉकलेट स्वतः न देणार आज त्या माणसाने जेवण दिलंय. अन्नदान हे श्रेष्ठदान असं त्याच्या काकांनी म्हणजे प्रथमेश गावकर यांनी सांगितलं. अन्नदान हे श्रेष्ठदान आणि हे त्यांनी आज दान केलेलं आहे. देवदान बैगन असेच पैशाची भरभराट करो, असं त्यांचा पैसा वाढत जावं, असेच त्यांना उलटी येऊ. आता नाही ते पुढे ही सगळीच्या आणि ही त्यांची आत्या. बघा ना इथे कॅमेरा फिरवा. लोकांना सांगून सुट्ट्या काढा, फिरायला जायचंय आणि आपण कामं करतो. म्हणजे आम्ही हे यांचं आहे. तुम्ही यांना बघू शकता. हे कणकवलीतील सुप्रसिद्ध कॅटरर्स वाले ते आपलं काम टाकून आलेले. त्यांची बाई काम करते. अरे कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता आम्ही सगळं पूर्ण फिरलो. म्हाताऱ्याची चूळ, ब्रिटिशकालीन सगळे लाईट हाऊस. आम्ही आता फिरलो ते निवती लाईट हाऊस बोटिंग सर्व्हिस होती. त्यांची मस्त सर्व्हिस होती. पूर्ण त्या भावान एक नंबर फिरवल्यान त्यांना. आणि 4,500 रुपये घेतले नाही आमच्याकडनं, पण 4,500पेक्षा फिरवल्याने त्यांनी. तुम्ही पण कधी गेला तर त्यांच्याकडे भेट द्या. दाखवते त्यांचा नंबर आणि टाकते मी. त्याचं नाव काय होतं? आम्ही आता निवतीला गेलो होतो. तिथे म्हातारीची चूळ बघितली होती. सगळं खूप छान झालं होतं. सगळं व्यवस्थित. तुम्ही आता कधी बघू गेला तर माझी पण तरी चूळ झालेली आहे. म्हणजे तिथे ना गोल्डन रॉक ह्या आता सगळं त्या पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी गावकऱ्यांनी आता काय बांधला तकडे लाईट हाऊस वगैरे तर सगळं बघितलं आम्ही. पण थैना येताना आमचं हे मंदुराज ह्यांनी तिथून निघताना पहिले ऑलरेडी पाणी समुद्राचं हे खारच, पण त्याच्यामध्ये मासे उपाशी होते आणि माशांनी विनवणी केली की महाराज अमय गावकर जर तुमच्याकडे काही खाद्य असेल तर द्या. तर त्यांनी लोक दान धर्म करतात, रक्त देतात, सगळं हे करतात. ही आमची कुलदेवता. दान धर्म सगळं करतात. आणि पण अमय हा माझा भाऊ असा आहे, त्यांनी स्वतःची उलटी ही नदीमध्ये अर्पण केली आणि माशांना अबे साले तभी मैं माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. खाणं दिलं आणि तेच मासे उद्या हे लोक खाणार आहेत. हो. म्हातारीची चूळ पण बघलो आणि माझी पण चूळ यांनी बघली नाही. गुंडू काय आहे? काय मागवलंय? ए हा या हॉटेल होता माझघर. हॉटेल एक नंबर भाई, एक नंबर हॉटेल होता. जेवण होता ना, असा जेवण मी खाय अजून जेवलेच नाही. एवढा भारी. व्हेज नॉनव्हेज. नॉनव्हेजवर आमच्याकडे तुटानच पडले. माझा शनिवार होता त्याच्यामुळे मला व्हेज खाऊचा लागला. नॉनव्हेजमध्ये घेतलेल्याने मच्छी घेतलेल्याने, सुरमई आणि चिकन पण घेतलेल्याने. असे जेवलेत ना. आणि यांची वाढूची पद्धत पण मस्त. घाव्यात एवढं लोक राईस वाटीत देतले एवढं. सो हे हातान वाढतात. म्हणजे हातान म्हणजे भात वाढूचा हात असता तो. अरे कहना क्या चाहते हो? ताडभर भात होय तेवढं. सांग बुप्या कसा जेवण होता? सांग. हे थांबारे आहे का? सगळ्यांनी सांगायचं, सगळ्यांनी कसा जेवण होता. हॉटेल माझघर जेवण एक नंबर. पाट मापन येते असणार हॉटेल. पाट मापनच्या जागेवर एक हॉटेल माझघर म्हणून असता. जर तुम्ही कधी निवती साईड किंवा खवण्या साईड कधी गेलात तर हॉटेल माझघरला येऊन
व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही अप्रतिम खतरनाक आणि काय. रिझनेबल रेट मध्ये असा, त्यामुळे जास्त आम्ही किती असं माणसं काय जेवलो? नाही. आम्ही आता 8-9 माणसं जेवलो. 8 माणसं जेवलो. त्याच्यात नॉनव्हेज किती जणांनी खाल्लेली? नॉनव्हेज जवळजवळ 5 जणांनी नॉनव्हेज थाळी 5 खाल्ली, जणांनी. सुरमई थाळी. आणि ते चिकन 4 जणांनी आपण व्हेज खाल्लो ना. व्हेज म्हणजे असा व्हेज नाही, भात किती पण घे, आणि पुरणपोळी अक्की अख्खी. अर्धी नाही बाकीच्या. जेवण खरंच अप्रतिम होतं. तर आजी एक सल्यूट बाबा लोणचॅक. तर सगळ्यांना एकच सांगेन, हो नाव माझगर आहे पण त्यांना अजिबात माज नव्हता. हा, घरातले सारखेच होते ते. एक नंबर. आणि मी आपला प्रवास आज इथे थांबवतोय. माग हे उतरा, हे पिशवी काढे सुकट. आणि आमची पण एक नंबर होते. ही बाई आमची चालली आपल्या घरात. हो हो घेतली बघ. हो या, चला चला भेटू आपण. काका पुढे या. भेटू आपण उप्या. टाटा. टाटा. एक टाइम होता जेव्हा मी तुला सोडून आलो होतो. गाबतीन चालली. गावली रिक्षा. तर भूपेंद्र आमचं चाललो त्याच्या घरात. आता आम्ही जातो आमच्या घरात. टाटा. दुश्मन चलेंगे भाई, ऐसे हरामी दोस्त नहीं जो मुझे. आम्ही पुढे जाऊन पाठी इलो. आमका दया इली बाईची. प्रेग्नेंट बाई कशी कशी पाठवायची. मागे उतर का तर तिका आता सोडतो आम्ही बाजारपेठेत. दया इली आमका. गावकर दिलदार आहे तेवढं लक्षात ठेव तू फक्त. गावकरांमध्ये हं, महेंद्र गावकर, हं, प्रमोद दादू गावकर, हं, कविता गावकर हं. आणि तिकडे आणि हर्षदा गावकर आणि आजी बबिता गावकर, बबिता गावकर, पुन्हा हे आपले जेठालाल गावकर, ते अय्यर गावकर, आणि बाई आमचा तर बाई गावकर, चंपकलाल गडा ह्यो मागे बसले ते. आणि सागर. सगळीच माणसं खूप चांगली आहेत. हे आता आम्ही सोडतो म्हणून आमची कुंडली वाचित नाही हो. दुःख अडवायला उमऱ्यासारखा उमऱ्या आणि मित्र वनव्यामध्ये वनव्या भरवण्यासारखे आहे. वनव्यामध्ये हा. मित्र हो, वनव्यामध्ये ऐकलात काय? भरवण्यासारखा. वनव्यामध्ये. मध्ये काय वनव्यामध्ये वनव्यामध्ये चला चला सोडूया हे का. चला सोडूया. काय झालं काय झाला. शपथ आहे बाबा, शपथ. शपथ. काय हो बाईनो जरा शांत राहा. ऍक्च्युली काय झालं, हं. अवघडलेली बाई होती, तिला असं रस्त्यात एकटं सोडणं चुकीचं होतं. म्हणून आम्ही आमचं मन मोठं केलं, आणि मन मारलं पण आम्ही आणि रिटर्न आलो. हं. बाईला आता बसवलंय, डिलिव्हरीसाठी घेऊन चाललोय. जे काय होईल आम्ही ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला लवकरात लवकर सांगू. मुलगा होईल की मुलगी होईल. तुम्हाला बारशाला पण बोलू, नक्की या. बारशाचे पेढे घेतले ना हाती ते. पोट टाको तेवढं. बोट आता 10-12. तर आता या गेली 4 वर्ष आम्ही वाट बघतो, आता होईल पण अजून काही होत नाही. योग काही येत नाही. बघू आता आपण पत्रिका दाखवू. तर ही फालतूगिरी आम्ही हेच संपवतो आता. आता भेटा या दुसऱ्या वडील म्हणजे आणि उद्या जातलो होत्या भागा. उद्या देवगडात जातलो. दोघांचे आई वडील खरंच खूप चांगले आहेत. हं. पण पोरा दोघांची बडवे. एक नंबर दोघांची हे नाही टाकणार आम्ही. तर टाकू वया ह्या टाकू मी वया कट करणार. पोरं चांगली आहेत ह्या टाकू गया त्याच्या पुढे जॉईन करायचं. चला. हा ना? पण खरंच चला आता डायरेक्ट भेटाया. निवतीचा एक्सपिरियन्स चला, कारण मी आता ह्यांनी पाठीमागच्या माणसाने बंद करायला सांगितलं. कारण काय की त्यांना सुचत नाही आहे की कुठल्या बातम्या कॉपी कुठे यायच्या आणि कुठे पेस्ट करायच्या हे सुचत नसल्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांची काय ते एकाग्रता भंग स्पेलिंग काय कॉन्सन्ट्रेशनची. असं काहीतरी ते आहे. तर ते
त्यांचं कॉन्स्टिट्यूशन भंग झालंय. लय झाला या. हा आता या संपूया आपण हा चला. या बाईक आम्ही सोडतो. हा गोड बातमी हा. पण आम्ही उद्या देवगडला जाणार आहे, ते पण बघा तुम्ही. विजयदुर्गात पण जातलो आम्ही उद्या. पण ही बाई ऍडमिट असल्यामुळे बाई आमच्यावर नसणार उद्या. उद्या आमच्या कुलदेवतेचा कार्यक्रम आहे रथसप्तमी. उद्या 25 तारीख रथसप्तमी. बघू. कुलदेवतेचा म्हणजे आदिनारायणाचा उद्या उत्सव आहे. तर सकाळी पालखी वगैरे असा कार्यक्रम असणार. संध्याकाळी त्याच्यामुळे तो- रात्री 8 वाजता मी इथून निघणार आहे. 10 वाजेपर्यंत माझ्या पुन्हा निवासस्थानी पोहोचेल. देवस्थानी आम्ही तुम्हाला कुडाळमध्ये न्यायला येऊ. तुम्ही आम्हाला फोन करा का आम्ही तेवढे निघू. हा मी निघताना इथून तुम्हाला फोन मग करेन. मी तुला न्यायला येतो. धन्यवाद. ओके. ह्याला प्रेम म्हणतात. प्रेम नाही, तू पोरग्या घेऊन येतो लोक सो. हरकत नाही. ठीक आहे. तर चला टाटा बाय बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या म्हणजे उद्या आम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये. देवगडात त्याच्यात भेटायचं. टाटा बाय बाय. माझ्या घरचे